नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत आहेत ना? मित्रांनो, आपण 1 ते 1.5 महिन्याआधी आपण आपलीच ही ब्रांच आहे आणि तिचा आपण व्हिडिओ टाकला होता. तर आज पुन्हा प्रॉपर असा एक व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या काही गोष्टी राहिल्या असतील, सरांनी जे सांगितले नसतील ते प्रॉपर अशा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, हा आहे ह्यांचा शेड. एक 40 फुटाचा, काय 40 बाय 15 फुटाचा काहीतरी आहे आणि 60-70 हजारामध्ये हा पूर्ण असं सेटअप झालेला. याचा व्हिडिओ आपण प्रॉपर असा टाकलेलाच आहे. आणि बघत असाल तर इकडे पूर्ण अशा कोंबड्या फिरतात. तुम्हाला इकडे स्प्रिंकलर वगैरे लावला जातो, जेणेकरून दुपारच्या वेळेस अशी गरमी राहणार आहे, गरमी होती त्या थंडी राहणार आहे, त्या हिशोबाने पूर्ण इकडे ओलावा दिसत असेल तुम्हाला. आणि पूर्णच्या पूर्ण पॅरेंट्स हा इकडे मस्त असं फिरतोय, तुम्हाला दिसत असेल. तिकडे दुधी वगैरे लावले, तीही यांना टाकली जाते. इकडे आजोला आहे, आजोल्याचे बेडसुद्धा तिकडे टाकला जातात. इकडे शेवगा आहे. ह्या पूर्ण गोष्टी अशा टाकल्या जातात खायला, जेणेकरून त्याचा खाद्यावरचा खर्च कमी होतो. बाकी पक्ष्यांना प्रॉपर सांगाल तर इकडे पाणी ठेवलं आहे, खाद्य ठेवलं आहे, प्रॉपर असं लेअर फीड तुम्ही इथं बघत असाल तर लेअर फीड टाकलेलं आहे. आणि ही जी ब्रांच आहे आपली, ही प्युअर गावठीमध्ये पूर्ण एकदम नॅचरल पद्धतीने पिल्लं काढली जात आहेत इथे. आणि याच पद्धतीने पुन्हा मोठं नियोजन आपल्याला इकडे करायचं आहे. आता जवळपास एक 900च्या आसपास का 1000च्या आसपास काहीतरी पॅरेंट झालेले आहे, म्हणजे छोटी मोठी पिल्लं घेऊन पूर्ण असे झालेले आहेत. आणि इकडे बघत असाल तर पूर्ण साध्या पद्धतीने फक्त कोबा वगैरे व्यवस्थित केलेला आहे. बाकी बघाल तर सिमेंटची पोल वापरून, आणि इकडे बघत असाल तर इकडे पूर्णच्या पूर्ण कोंबड्या ह्या बसलेल्या आहेत. इकडे नॉर्मल लाकडं वापरलेत आणि बांबू वापरून ह्यांना रात्री इकडे बसण्यासाठी हा जुगाड केला आहे. रात्री इथे दिसावं म्हणून लाईटची व्यवस्था केलेली आहे. आणि इकडे बघत असाल तर सिमेंटच्या पोलमध्ये लाकडी बांधकाम, म्हणजे बांबू किंवा मग लाकडाचं वाशे टाकून आणि त्याच्यावर सिमेंटचे पोल टाकून, पत्रे टाकून ह्या सर्व गोष्टी साध्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि प्रॉपर असा कोबा केला आहे. बाकी तुम्ही क्लिनिंग बघत असाल तर खूप चांगल्या पद्धतीची क्लिनिंग आहे. कुठल्याही प्रकारचा इथे जास्त बीट पडलेली नाही आहे. म्हणजे स्वच्छता बघा तर खूप चांगली आहे. कोर्सोलिनची फवारणी करू शकता, पोटॅशियम परमँगनेटची फवारणी करू शकता, किंवा B904ची फवारणी करून तुम्ही शेड स्वच्छ ठेवू शकता. तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्णच्या पूर्ण नियोजन चालू आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हीही कमी खर्चामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कोळपालन करू शकता. जवळपास यांना शेडला 60-70 हजार रुपये खर्च आला होता. आणि ह्या शेडमध्ये आता खूप भरपूर अशा कोंबड्या तुम्हाला दिसत असतील. याच इकडे कोंबड्या आहेत, ह्या कोंबड्या आहेत, आणि इकडे तुम्हाला इकडे फिरताना इकडे एवढ्या कोंबड्या दिसत असतील. तर पूर्ण मस्त असं जंगलामध्ये कुठेही तुम्हाला आजूबाजूला इकडे घर दिसत नाही आहे. तर अशा ठिकाणी पूर्ण ठिकाणी आपल्या ह्या फार्म जो आहे आपल्याबरोबर यांनी कोलॅबरेट केलं आहे. तर बाकीच्या कोंबड्या ज्या आहेत त्या इकडे याच्यावर बसत आहेत आणि इकडे शेवग्याची लागवड केलेली आहे, जेणेकरून खाद्यावरचा खर्च कमी होणार आहे. बाकीच्या कोंबड्या इकडे सुद्धा फ्री रेंजमध्ये फिरत आहेत. आणि कंपाऊंड बघाल तर एकदम साध्या पद्धतीने, खाली मुंगूस वगैरे येऊ नये यासाठी त्यांनी हे केलं आहे, नेट जमिनीमध्ये काढलं आहे. आणि इकडे बघत असाल तर पूर्ण नेट जवळपास 1-1.25 इंच गाळ्यामध्ये, आणि लाकडी ज्यांच्याकडे लाकडं भरपूर आहेत म्हणून त्यांनी हे लाकडी कंपाऊंड पूर्ण याला केलेलं आहे. आणि फिश नेट वापरून कंपाऊंड करून हे सध्या कुळपालन इकडे करतात. आणि तुम्हाला जिकडे तिकडे भरपूर अशा कोंबड्या दिसत असतील. आणि ग्रीन फोल्डर उगवण्यासाठी त्यांनी स्प्रिंकलरचा उपयोग केलेला आहे. आणि ह्याच पद्धतीने पूर्ण मित्रांनो इकडे शेवगा खाऊ नये कोंबड्यांनी म्हणून अशा पद्धतीने जुगाड केलेलं आहे. आणि ह्या जवळपास एक 9 ते 10 गुंठ्यामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त एरियामध्ये हे त्यांनी कुळपालन केलेले. इकडे आहे तो उकिरडा. तर ह्या उकिरड्यावर सुद्धा पाणी मारलं जातं. इथे शेण वगैरे टाकून पाणी मारलं जातं. इकडे तुम्ही आता बघत असाल तिकडे ओलं आहे. तर ह्या पद्धतीचं पूर्ण नियोजन चालतं. बाकीच्या कोंबड्या आता सर्व तिकडे जसं जसं आपण जातो त्या पद्धतीने त्या पळत आहेत. आणि ह्याच पद्धतीने मित्रांनो प्रॉपर असं नियोजन ह्यांचं आहे. तर मित्रांनो बघत असाल तर भरपूर असा पॅरेंट्स आता तयार झालेला आहे. इकडे जवळपास 900च्या आसपास ह्या टोटल अशा कोंबड्या आहेत, इकडे आहेत, टोटल शेडमध्ये आहेत. त्याच्यानंतर हा पूर्ण इकडे ह्या भागामध्ये फिरतात. आणि फीड बघत असाल तर प्रॉपर गोदरेजचं लेअर याचं फीड आहे. कुठेही तुम्हाला इकडे भाजीपाला वेस्टेज किंवा मग कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला दिसणार नाही आहे. तर कसं आहे, प्रॉपर फीडवर जर ठेवलं तर खूप चांगला असा पॅरेंट्स तयार होतो. आणि आपल्याला अंडी प्रोडक्शन त्याचबरोबर पिल्ले विक्रीसाठी खूप असा चांगला फायदा होत असतो. आणि पक्षाची क्वालिटीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत असते. तर या पद्धतीने मित्रांनो पूर्ण तुम्ही बघत असाल तर पूर्ण ठिकाणी तुम्हाला कोंबड्या दिसत असतील. तर ह्या ठिकाणी सुद्धा
पिल्लं वगैरे आणि क्वालिटी बघू शकता, एकच नंबर क्वालिटी आणि पूर्ण जंगलमध्ये आहे. आणि इकडचा जो एरिया तुम्ही बघितलाच असेल की कशा पद्धतीने कोंबड्या इकडे फिरतात. इकडे मागे बघत असेल तर इकडे सुद्धा कोंबड्या आहेत आणि ह्या साईडला भरपूर अशा कोंबड्या आहेत. त्याचबरोबर सरांनी नॅचरल पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने हे केलं आहे. तर आता इकडे बघत असाल तर ह्या इकडे सुद्धा कोंबड्या आहेत, इकडे पिल्लं आहेत. इकडे ह्या पद्धतीने जुगाड केला आहे. या पद्धतीने इकडे सुद्धा डबे लावलेत आणि ह्या ज्या कोंबड्या खूड कोंबड्या आहेत त्या खूड कोंबड्या इकडे त्यांनी अशा बंदिस्त करून ठेवले, पाणी वगैरे ठेवले. आणि ह्या साईडला आता कसं बांधलं आहे ते बघायला लागेल. तर असा जुगाड करून ह्या सर्व गोष्टी तयार केलेल्या आहेत आणि इथे पूर्णच्या पूर्ण नॅचरल हॅचिंगचं सेटअप आहे. भाताचा तूस टाकलेला आहे, खाद्यासाठी भांडं, पाण्याचं भांडं इकडे व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि ह्या इकडे पूर्ण असे डबे लावलेत. आता इकडे तुम्ही बघत असाल तर कोंबड्या इकडे ह्या पूर्ण नॅचरल हॅचिंग पद्धतीने इकडे बसलेले आहेत आणि इथे पिल्लंसुद्धा दिलेत कोंबडीने. मला इथे पिल्लं दिसत असतील, आवाज येत असतील पिल्लांचे. हे बघा पिल्लं आहेत, इथे पिल्लं निघायला सुरुवात झाली आणि ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण कोंबड्या ह्या अंड्यावर बसलेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही डबे ठेवून तुम्ही कुक्कुटपालनमध्ये नॅचरल हॅचिंग करू शकता. रिझल्ट चांगला येतो. बाकीचा पक्षी इकडे तुम्हाला दिसतोय, त्यांचे वर्कर्स आहेत, त्यांना राहण्यासाठी ते घर आहे आणि प्रॉपर फिडिंग च्या गोष्टी चालू आहेत. तर ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आणि अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण तिकडे जो दिसतो तिकडे आजोलाचं सेक्शन आहे. बाकी स्प्रिंकलरची व्यवस्था केलेली आहे. स्प्रिंकलर लावल्याने खूप चांगला असा त्यांना फायदा होतो, उन्हाचा त्रास कमी होतो. तर ह्याच पद्धतीने पूर्ण मित्रांनो जुगाड चालू आहे. तर ह्या पद्धतीने आपली द्वित फार्मची ही ब्रांच म्हणून आपण यांना कोलॅबरेट केलेलं आहे. तर या पद्धतीनेच इथेही नॅचरल हॅचिंगने चांगल्या पद्धतीने तुम्हाला पिल्लं मिळणार आहेत. तर पूर्ण सेटअप एकदा झाला की खूप चांगला असा तुम्हाला फायदा होणार आहे. तर ह्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघत असाल तर पूर्णच्या पूर्ण हा पॅरेंट्स आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.